भारतात तुम्ही रस्त्यावर कुठेही गेला तरी बस असो, ट्रक असो किंवा कार, कुठेतरी टाटा हे नाव तुम्हाला दिसणारच। पण तुम्हाला माहित आहे का, ही कंपनी फक्त भारतात नाही तर पूर्ण जगभरामध्ये पसरलेली आहे। आज आहे डे 10, ज्यामध्ये आपण स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड टाटा मोटर्सचा बिझनेस मॉडेल जाणून घेणार आहोत। टाटा मोटर्सची स्थापना 1945 रोजी झाली होती। सुरुवातीला कमर्शियल व्हेकल बनवणारी ही कंपनी आज पॅसेंजर कार्स, एसयूव्हीज, ईव्हीज आणि लक्झरी व्हेकल मध्ये सुद्धा अग्रगण्य आहे। ही कंपनी टाटा ग्रुपचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जगभरातल्या 125 पेक्षा अधिक देशांमध्ये यांचा नेटवर्क पसरलेला आहे। टाटा मोटरचं साम्राज्य दोन मोठ्या पिलरवर उभा आहे। पहिलं म्हणजे डोमेस्टिक बिझनेस, जिथे ट्रक, एसयूव्ही, कार आणि बसेस येते। दुसरं म्हणजे ग्लोबल बिझनेस, जिथे JLR येते, जॅग्वार, रेंज रोवर, जो UK आधारित लक्झरी ब्रँड आहे। भारतात टाटा मोटर्स ही कमर्शियल व्हेकल मध्ये लीडर आहे, तर JLR मुळे इंटरनॅशनल सेगमेंट मध्ये यांनी नाव कमावलंय। ईव्ही सेगमेंट मध्ये नेक्सॉन ईव्ही, टायगो ईव्ही यासारख्या मॉडेल्सने टाटा मोटर्सने इंडियामध्ये डॉमिनन्स निर्माण केला आहे। भारतात एसयूव्हीज आणि ईव्हीची डिमांड सतत वाढत आहे। कंपनीचा फोकस आता ग्रीन मोबिलिटीवर आहे। गव्हर्नमेंट ईव्ही पॉलिसी आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांना पुश देत असल्यामुळे डिमांड सतत वाढत आहे। ते ग्लोबल आणि एक्सपोर्टवर चांगलं प्रेझेन्स ठेवते। टाटा मोटर्स ही BSE आणि NSE वर लिस्टेड आहे। त्यांचा मार्केट कॅप हा लाख कोटींच्या पेक्षा जास्त आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये या स्टॉकने जबरदस्त टर्न अराउंड दाखवला आहे आणि ही लॉस मेकिंग कंपनी पासून तर प्रॉफिटेबल कंपनीमध्ये कन्वर्ट झाली आहे। ईव्ही सेगमेंट आणि JLR रिकव्हरीमुळे इन्व्हेस्टर हे पुन्हा बुलिश आहे। लॉंग टर्म साठी ही कंपनी ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी ऑफ इंडिया बनली आहे। टाटा मोटर्स म्हणजे फक्त गाड्या नाही, तर भारताच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे, जे देशाला मोबिलिटी पासून प्रॉस्पेरिटी कडे नेते। जर तुम्हाला या कंपनीचा संपूर्ण बिझनेस मॉडेल जर जाणून घ्यायचा असेल तर फॉलो करून कमेंट करा टाटा, तुम्हाला याची PDF फाईल भेटून जाईल।